उठणार नवा स्वर. शिट्टी जोत साबळाला दही हंडीचा जल्लोष लई भारी झाला. शिट्टी जोत सब गाजणार जगभर वसई विरारचा उठणार नवा स्वर. या पाहूयात बाल उत्साही गोविंद पथकाचा उत्साह किती मोठा आहे. आणि त्या अगोदर आपण त्यांना नियमांची माहिती देण्यासाठी घेऊन जातो सर्व रेफरींकडे. शिट्टी जोत साबळाला दही हंडीचा जल्लोष लई भारी झाला. शिट्टी जोत सब गाजणार जगभर वसई विरारचा उठणार नवा स्वर. एक महत्त्वाची सूचना जे गॅलरीमध्ये किंवा पहिल्या आणि दुसऱ्या माळ्यावरून जे प्रेक्षक वर्ग पाहत आहेत त्यांच्यासाठी आहे. तुम्ही ज्या वेळेला थर रचले जातात त्यावेळेला कोणत्या प्रकारचा आवाज किंवा शिट्ट्या वाजू नका. कोणताही डिस्टर्बन्स तिथं क्रिएट होईल अशा प्रकारचं कृत्य करू नका अशी सगळ्यांना विनंती. जे त्या ग्रिलवरून वाकून झोकून बघतायत त्यांना विनंती आहे की कृपया करून आपण तिथून खाली उतरून बघा, खूप चांगलं दिसेल. कुणीही ग्रिलच्या वरती जास्त झोकून बघू नका. Hello. Preparation time start. Ten, nine, eight, seven, six, five, four, three, two, one. आता आहे बघा क्षितिजोत्सवाची क्रेज किती मोठी आहे. आम्हाला क्षितिजोत्सव खेळण्यासाठी आम्ही काय काय करतो हे संपूर्णपणे अशा प्रकारच्या सादरीकरणामध्ये दिसून येतं. खूप सुंदर रीतीने हे थर रचण्याचा प्रयत्न झाला. अतिशय सूत्रबद्ध शिस्तबद्ध पद्धतीने थर रचले आणि ते आता उतरवलेही जात आहेत. बाल उत्साही गोविंद पथक यांचा उत्साह खरोखर वाखाणण्याजोगा आहे. ज्या उत्साहाने त्यांनी एंट्री घेतली त्याच उत्साहाने त्यांनी हे थर रचले. जाणून घेऊया रेफरींकडून पंचांकडून. आणि म्हणूनच मी म्हटलं होतं यांचा उत्साह खूप मोठा आहे. त्यांच्या उत्साहाने हे जे काही कृत्य दाखवलंय ते कौतुका पलीकडचं आहे. बाल उत्साही Hello.
क्या बोलतीये पब्लिक? आहे ना? हसरे चेहरे कॉन्फिडन्स सांगून जातात. पण प्रतीक्षा आहे आमच्या रेफरीकडून काय निर्णय तुमच्यासाठी येतोय त्याची. अशी पण वेळ यावी की त्या वेळेला वाट बघावी लागावी, आमचं नक्की झालंय तरी काय. पण या वर्षीचा जो काही परफॉर्मन्स आहे तो खरोखर बघण्यासारखा होता. आता त्यामध्ये पॅनल्टी आणि बाकी साऱ्या गोष्टी काय किती आहेत त्या सुद्धा बघितल्या जातीलच. किशोर दादांच्या चेहऱ्यावरती खूप मोठं हास्य आलं, स्मित हास्य. क्षितिजोत्सवाची एक खासियत आहे, जेवढे आमचे संघ मालक आहेत त्या त्या विभागामधून भरपूर अशा टीम, म्हणजे मोस्ट ऑफ जरी टीम आहेत त्या त्या मंडळींच्या म्हणजे नेतृत्वाखाली किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखालीच काम करतात किंवा त्यांच्याच मार्गदर्शनाखाली ते नेहमीच अशा प्रकारच्या गोविंदाज किंवा त्या दहीहंडी इव्हेंट्समध्ये बघायला मिळतात. त्यामुळे ती कनेक्टिव्हिटी थोडीशी वेगळी आहे. सो आता बघूयात तुमच्या प्रती आमच्या पंचांचा किंवा रेफरींचा काय निर्णय येतोय. सगळ्यांची उत्सुकताही ताणली गेलेली आहे. गोविंदा 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 अमीरों से लेकर गरीबों को देकर, अमीरों से लेकर गरीबों को देकर बड़ा मुस्कुराए गोविंदा. थँक्यू थँक्यू थँक्यू. निर्णय हॅलो हॅलो हॅलो. Attempt successful with 0 penalty point. वाव, क्या क्या बात है. बात है. Ten, nine, eight, seven, six, five, four, three, two, one. हळूहळू आता 6 तारांची सलामी देण्यासाठी मनीष एक गोष्ट मात्र नक्की आहे की मगाशी थर लावत असताना जेवढी चपळाई दिसली, आताचे थर लावत असताना सांगतात त्या आम्ही नव्हतोच. कारण नियम यांना माहिती आहेत. इतका फरक. सेकंड अटेम्प्ट मध्ये वेळेचं कुठलंही बंधन नाहीये, पण किंतु परंतु त्यांना ते यशस्वीरित्या पार पाडणं आवश्यक आहे. त्यामुळे कुठलीही घाई न करता 3 एक्क्यांचा हा थरार आपल्याला बघायला मिळतोय. 5 देन 6 आणि 6 कडक. आहा. सावकाश उतरायचंय. आमचा उत्साह आमची ताकद आहे आणि तिथूनच एक जिद्द निर्माण होते आणि त्या जिद्दीने आम्ही पेटून उठतो आणि पेटून उठल्यानंतर इतिहास घडवतो. सुपर 16 मध्ये जाण्यासाठीची ही भिडण आणि त्याच्यासाठी केलेला हा संघर्ष, त्याच्यासाठी केलेली मेहनत आणि त्यानंतर या दुसऱ्या अटेम्प्टच्या 6 थरांना उतरण्याचा तो प्रामाणिक प्रयत्न, बाल उत्साही गोविंदा पदक नालासोपारा पूर्व ची संपूर्ण टीम करतीये. लाजवाब. सुपर 16चं तिकीट टू फिनाले नेमकं कोणाला मिळणार यासाठी सगळ्यांनाच खूप वाट बघावी लागणार आहे. कारण
यानंतर ही थरार असेच रंगत जाणार आहेत. वेग चपळाई आपल्याला पाहायला मिळणार आहे. पंचांकडून जाणून घेऊया. तुझ्या घरात नाही पाणी घागर उतानी रे गोपाळा. डीजे हॅलो. अटेम्प्ट सक्सेसफुल. क्या बात है, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. डीजे हर तरफ है ये शोर. कॅप्टन हर तरफ है ये